नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज मी एक न्यू आयडिया घेऊन आलेली आहे. आता बघा, रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि त्यासाठीच मला असं वाटलं, की प्रत्येक वेळेस भाऊ आपल्याला गिफ्ट देतो ना, तर म्हटलं, की ह्यावेळेस आपणही त्याला काहीतरी गिफ्ट द्यावं. तर म्हणून मग मी हे एक आयडिया मला सुचली आणि आता मी ती बनवणार आहे. तर म्हणून म्हटलं, की चला तुमच्यासोबत पण ती मी शेअर करते. तर बघा, मी एक नॉनवून घेतलेलं आहे आणि एक खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे. तर नॉनवून जर तुमच्याकडे नसेल तर याच्या जागेवर एक गुणी जरी तुम्ही अशी कडकवाली जी गुणी असती ना ती वापरली तरीही चालेल. तर एक छान अशी आयडिया आहे बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालाही जमेल बनवायला. खूप सोपी साधी पद्धत सांगितलेली आहे मी याच्यामध्ये. आता मी हे पूर्ण अटॅच करून घेते आणि याला क्विल्ट करून घेते हा कपडा. तर बघा, क्विल्ट करून घेतलेला आहे आणि आता याच्यासाठी ना मी तर एकदा तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवते. तर मेजरमेंट आहे बघा, याची उंची घेतलेली आहे मी. उंची याची 18 इंच आहे. हे बघा, उंची याची 18 इंच आहे आणि रुंदी 14 इंच. असं 18 बाय 14चा मी एक कपडा घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस आपणच भावाकडून गिफ्ट घ्यायचं असं काही नाही आहे. तो आपल्याला गिफ्ट देतो तर आपण एक रिटर्न गिफ्ट म्हणून आपण त्यालाही हे देऊच शकतो आणि त्याची कामाची वस्तू आहे. तर मला असं वाटलं, की ह्यावेळेस आपणही त्याला काहीतरी गिफ्ट द्यावं, पण काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग खूप विचार करून मग लक्षात आलं, की आपण असं एक फाईल वगैरे कागदपत्र ठेवायला आपण एक डॉक्युमेंट्स फाईल जर बनवून दिली आणि ती पण पारंपरिक खणानी, तर नक्कीच त्याच्या उपयोगात येईल आणि कामाची वस्तू आहे. तर बघा, आता त्याच्यासाठी आतले पॉकेट लागतील आपल्याला. तर हे 9 बाय 11चं मी असं, सॉरी 14चं, 9 बाय 14 मी असं एक नॉनवॉनचंच अस्तर घेतलेलं आहे इथे पण. तर ह्या जागी जर तुमच्याकडे खणाचा कपडा नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेतला तरीही चालेल आणि हे आतले जे पॉकेट्स आहेत ना, यालाही तुम्ही कॉटनचा कपडा वापरला तरीही चालेल. तरीही हे छान अशी फाईल फोल्डर बनेल तुमचं पण. असं नाही की याला नॉनवूनच पाहिजे आणि खणाचाच कपडा पाहिजे. तुमच्या कॉटनचा कपडा वापरावा लागेल. मात्र एवढं आहे की दुसरा लूज कपडा नाही चालणार. कॉटनचा कपडा छान वाटेल. आता एक पॉकेट तयार झालेलं आहे. आता आपण दुसरं अजून 2 पॉकेट्स त्याला देणार आहोत. तर त्यासाठी बघा, ह्याच्यावर मी लिहून ठेवलेलं आहे. तर बघा, 9/6 असं एक 2 तुकडे घेतलेले आहेत. तर बघा, 9/6 असे मी आता 2 तुकडे घेतलेले आहे नॉनवूनचेच. हे बघा, 9 आणि हे 6. तर असे 2 छोटे-छोटे तुकडे घेतलेले आहे 9/6चे. आता याला आपण आता चैन लावणार आहोत. एक पॉकेट आपण चैनचं देणार आहोत. तर येथे आता मी 1.5 इंचावर मार्क करते. तर 1.5 इंचावर मार्क करून इथे आता झिप अटॅच करायची आहे आपल्याला. असं 3 कप्प्याचं फोल्डर आपण बनवणार आहोत. तर एकाला 2 साधे आणि 1 चैनचं असे 3 कप्पे बनवणार आहोत. तर आता हे कट करून इथे मी झिप लावून घेते. बघा, झिप अशी उलटी ठेवायची त्याच्यावरती आणि त्याला असं शिवून घ्यायचं. तर टीप द्यायची आणि पलटवून त्याला दाब टीप द्यायची. बघा, या प्रकारे. आता हे दुसरा पण जो तुकडा आहे तो पण याच्यावर असा ठेवून याला पण स्टिच करून आणि याला पलटवून याच्यावर पण दाब टीप द्यायची आहे. आता हा जो दुसरा तुकडा होता ना, आपण तो याच्यावरती असा सरळ बाजूनीच ठेवायचा आहे. खालचा जो भाग आहे तो सरळ ठेवायचा आणि वरतून हा कपडा ठेवून बघा, फक्त 2च साईडने स्टिच करायचं. हे 2 साईडने स्टिच करायचं नाही आपल्याला. ह्या 2 साईड स्टिच करून घेतलेल्या आहे आणि आता याला पलटवून घेऊया आपण. या प्रकारे व्यवस्थित कोपरे काढून याला पलटवून घ्यायचे. हे बघा, कोपरे व्यवस्थित काढून आणि आता हे पॉकेट आपण त्याला तिथे अटॅच करणार आहोत. छान अशी
डॉक्युमेंट्सची फाईल आपली रेडी होती बघा, तयार होती आहे छान. आणि खूप म्हणजे खणाची असल्यामुळं तर ती अजूनच छान वाटते. तर आता बघा ह्याच्यावरती ना आपण आता याला बघा कसं स्टिच करायचं आहे. जी आपण बाजू स्टिच केली नव्हती ना ती साईडनी ठेवायची आणि जी स्टिच केली होती ती आतल्या बाजूने ठेवायची. या प्रकारे व्यवस्थित त्याला कोपरे वगैरे ठेवून त्याचे, आणि आता हे असं आता चारही बाजूने आपण त्याला शिलाई देणार आहोत बघा या प्रकारे. आता या स्टिच करून घेतलेला आहे बघा या प्रकारे. आणि आता इथे आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे. आता अजून एक कप्पा आपण तयार करणार आहोत. त्यासाठी बघा आता हा पण आपण 9/8चा असा एक तुकडा घेतलेला आहे बघा, 8 आणि ह्या साईडने आपण 9 असं 9/8चा आपण एक तुकडा घेतलेला आहे. जो आपण बघा आता याला एक साईड आपण याची फोल्ड करून घेणार आहोत. जी आतल्या साईडने येईल ना ती साईड आपण फोल्ड करणार आहोत. आता इकडच्या साईडचे बघा हे फोल्ड करून घ्यायचं आणि मग याला स्टिच करायचं आहे. फोल्ड करून झाले बघा या प्रकारे. आता याला असं ठेवायचं आणि आता याला चार नाही, तीनही बाजूने आपण स्टिच करणार आहोत. इकडचं आपण ओपन ठेवणार आहोत पॉकेट. स्टिच करून झालेलं आहे. आता आपले आतले तर कप्पे तयार झालेले आहेत. आता आपण ना याला एक फ्लॅप देणार आहोत. त्यासाठी बघा फ्लॅपसाठी आपण आता एक छोटासा तुकडा घेतलेला आहे बघा, 6/4.5 बघा. याची उंची 6 आहे आणि रुंदी 4.5 असं माप घेतलेलं आहे. त्याच मापाचा मी कपडा पण कट करून घेतलेला आहे कणाचाच. आणि हे जो साईडचा काठ उरलेला होता ना मी आता तोच यूज करणार आहे, कारण फ्लॅपला मग काठ असला तर ते अजून डिझाईन छान वाटते बघा. याची उलटी सुलटी बाजू एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि जी सरळ बाजू आहे ना ती आतमध्ये करायची, उलटी बाजू वरतून करायची. आणि आता याला तीनही बाजूने स्टिच करायचे आणि एक बाजू त्याची ओपन ठेवायची जी आपल्याला पलटवायला होईल. स्टिच करून झालेला आहे. आता इथून याला पलटवून घेऊया, व्यवस्थित त्याचे कोपरे काढून घेऊया. बघा या प्रकारे आता याला पलटवून घेतलेलं आहे. आणि आता ही जी साईड आहे ना ती पण आपण थोडीशी आतमध्ये अशी दुमडून आणि याच्यावर पण स्टिच करून घ्यायचे. आता याला बरोबर फोल्ड मधोमध आता याला फोल्ड करायचं आहे. ते या प्रकारे बघा असं फोल्ड करायचे. फोल्ड करून याच्यावर पण सर्व बाजूने याला स्टिच करून घ्यायचं आहे. तीनही बाजू याच्या स्टिच करून घ्यायच्या. आता फ्लॅपसाठी हा तुकडा तयार झालेला आहे आपला. आता आपल्याला लागेल याची लायनिंग. तर लायनिंगसाठी बघा मी आता रेड कलरचं एक अस्तर असतं ना आपल्याकडं जे ब्लाऊजला वगैरे लावतो त्यातलंच मी स्ट्रॅप कट केलेले आहेत. तर मी रेड कलरचं घेतलं आहे जे म्हणजे आपल्याला याला मॅचिंग होईन असं. तर या प्रकारे थोडंसं एक्स्ट्राचं ठेवून याला फोल्ड करून आणि या प्रकारे एकदा याला स्टिच करून घ्यायचं आहे. या प्रकारे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मग असं दुमडून पलटवून आणि याला आता असा एक प्रकारे आपण गोट म्हणतो ना आपण तसंच त्याला गोट मारायचं आहे. आता सर्व बाजूने मी याला असंच करते बघा. हे तयार झाले. आता फ्लॅपला मी आता वेलक्रो लावलेला आहे. आता बरोबर मधोमध याला पण वेलक्रो लावला आणि याला पण असं बघा अर्ध असं दुमडलं, याचा सेंटर काढलाय आणि बरोबर सेंटरवर याला वेलक्रो अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्याच्या पण बरोबर मधोमध सेंटरवरच वेलक्रो अटॅच केलेला आहे. इकडून पण आपण सेंटर मार्क करूया. आणि मग ह्या साईडने आपण एकदा फ्लॅपचा जो फ्लॅप बनवलेला आहे ना आपण एकदा ह्या साईडने स्टिच करायचा. तर बघा कसा स्टिच करायचा आहे. एकदा असं ठेवून सरळ शिलाई मारायची आणि मग असं फोल्ड करून त्याला परत वरतून एक शिलाई मारायची. हे बघा या प्रकारे झालं. आता काय करायचं, आता हे बरोबर सरळ इथे याला अटॅच करायचं. झाला फ्लॅप आणि फाईल पण रेडी झाली. तर बघा कशी वाटली तुम्हाला ही फाईल. तर बघा हे फक्त आता मी रक्षाबंधन आलं म्हणून मी आता माझ्या भावासाठी बनवलं आहे. पण जर तुम्हाला मुलांचे आपले कागदपत्र असतात ते ठेवण्यासाठी याचा यूज करू शकतो
किंवा मिस्टरांचा बड्डे असला त्यांनाही तुम्ही असं काहीतरी गिफ्ट देऊ शकता. आणि बघा छान घरगुती साहित्यामध्ये बनवू शकतो. मी सांगितलं की जर खणाचं कापड नसेल तरीही चालेल, नॉन-वॉन नसेल तरीही चालेल. तुम्ही एखादा कडक गुणीचा कपडा टाकायचा आहे आणि कॉटनच्या कपड्यापासूनच आपण त्याला तयार करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा फाईल आपली एकदम रेडी झालेली आहे. छान अशी फाईल आपली तयार झालेली आहे बघा. अजूनही याच्यामध्ये हे बसेल कागदपत्र